मित्रांनो, स्वागत आहे शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात आज पावसाची शक्यता आहे। कारण की मित्रांनो, आपण काल अवघे 2 दिवस झाले आपण पाहू शकता की महाराष्ट्राच्या वातावरणात खूप बदलाव होत आहे। कारण की नैऋत्य महासागराने जो पाऊस आपल्याकडे येत होता तो सध्या थांबलेला आहे आणि थोडीशी उष्णता पडत असल्यामुळे आता महाराष्ट्राच्या वातावरणात खूप चेंजेस होणार आहे, म्हणजे खूप बदल घडणार आहे आणि पुन्हा एकदा अवकाळी म्हणजे आपण ज्याला परतीचा वळेवाचा पाऊस म्हणतो असा पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रात पडणार आहे। तर आपण पाहूया हा पाऊस केव्हा आणि कधी व कोणकोणत्या महाराष्ट्राच्या भागात हा पाऊस सर्वाधिक प्रमाणात पडणार आहे व कोणत्या भागात मध्यम स्वरूपात, तर कोणत्या भागात अतिवृष्टी पण होणार आहे। कारण की आपल्याला माहितच असेल की जुलै आणि ऑगस्टच्या एका महिन्यात आपल्या भागात अवकाळी पाऊस हा होतच असतो, म्हणजे परतीचा पाऊस, थोडक्यात आपण ज्याला म्हणतो वळेवाचा पाऊस, थोडक्यात त्याला खूप म्हणजे हे शब्द आहे। थोडक्यात जर सांगायला गेलं तर मेघ गर्जनेसह जो पाऊस पडतो तोच पाऊस आपल्याकडे आता या एवढ्या 10 दिवसात कोणकोणत्या भागात पडणार आहे याची खूप दाट शक्यता आहे। तर चला बघूया आपण मॅपमध्ये की कोणकोणत्या भागात हा पाऊस खूप जोरदार राहणार आहे व कोणत्या तारखेला कोणकोणत्या भागात त्याचा प्रभाव जास्त प्रमाणात राहील। तर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा। चला बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे मिळतील, खास आपल्या शेतकऱ्यांसाठी। तर आज तारीख 18 आपण पाहू शकता कोणकोणत्या भागात जास्त पाऊस आहे। तर आज 18 तारखेला कोकण पट्ट्यात पाऊस जास्त राहील, नांदेड इकडे विदर्भात काही भागात पाऊस जास्त राहील। दुपारनंतर वातावरणात बदलाव होण्याची पण खूप शक्यता आहे, आपण पाहू शकता। हळूहळू दुपारनंतर वातावरणात खूप चेंजेस होत जातील, कारण की हवेचा वेग देखील मंदावला आहे आणि ज्यावेळेस हवेचा वेग मंदावतो, वातावरणात उष्णता वाढते, त्यावेळेस 100% हा पाऊस आपल्या याच्यात पडतो। तर 19 तारखेचा सुद्धा 19 तारखेला हलका पाऊस दाखवला, 20 तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस आहे। अहमदनगरच्या काही भागात 20 तारखेला देखील पाऊस पडू शकतो। 20 तारखेला पाहू शकता विदर्भात पावसाची दाट शक्यता आहे। या 20 तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्रात अजून देखील पाऊस नाही। 20 तारखेनंतर कोकण किनारपट्टीला पाऊस सांगितला आहे, त्याच्यानंतर 20 तारखेला देखील मध्य महाराष्ट्रात पाऊस सांगितला आहे अहमदनगरच्या काही भागांमध्ये। तर इकडे यवतमाळ, वाशिम, तर आपण तसंच पाहू शकता विदर्भात या पावसाची खूप दाट शक्यता आहे, हे पाहू शकता आपण। 22 तारखेला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस विदर्भात दाखवला गेलेला आहे, हे खासकर विदर्भासाठी आहे, हे पाहू शकता। 22 तारखेला अतिशय जोरदार पाऊस हा विदर्भात दाखवला गेला आहे। तर किती काय झालं तर मित्रांनो सांगू शकत नाही, कारण की मॅप जसं दाखवतं प्रत्यक्षात तसं गोष्ट घडत पण नाही, पण सांगू नाही शकत। आणि मित्रांनो 22 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस दाखवलाय, हे पाहू शकता आपण। 22 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला गेलेला आहे। 22 तारखेला या पावसाचा प्रभाव खास करून विदर्भात जास्त राहील, मध्य महाराष्ट्र, कोकण पट्टीवर उत्तर महाराष्ट्रात या पावसाचा प्रभाव थोडा कमी दाखवलेला आहे। तर 22 तारखेपर्यंतचा हा अंदाज होता। तर व्हिडिओ आवडला असेल, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये असाच अंदाज घेऊ।